शेतकऱ्यांच्या संदर्भातील आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलेलं आहे. आजपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क लागू करण्यात येतंय. बांगलादेश सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं. महाराष्ट्रामधून कांद्याची सर्वाधिक बांगलादेशमध्ये निर्यात होते. कांद्याच्या भावावर आता याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतातून सर्वाधिक कांदा जो येतो बांगलादेशात निर्यात होतो. मात्र आता बांगलादेशाने कांद्यावर 10% आयात शुल्क लादलंय. त्यामुळे या कांद्याच्या भावात काही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली. मी आता मनमाडच्या बाजार समितीमध्ये आहे. या ठिकाणी काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका काय परिणाम होणार आहे. दादा, आता कांद्यावर बांगलादेशाने आयात शुल्क लादलं, काय नेमक्याचा परिणाम होणार आहे आणि कांदा भावावर काय त्याची परिणाम? हो, नक्कीच परिणाम होईल. कारण बांगलादेश हा कांदा आयात करणार, भारतातून कांदा आयात करणारा फार मोठा प्रचंड आयात करतो आणि त्याचे परिणाम नक्कीच भारतीय कांदा बाजारपेठेवर होतील. तर याच्यामध्ये एकच पर्याय राहिलेला आहे बाकीचा, तर केंद्र सरकारनं ताबडतोब हस्तक्षेप करून 20% जे निर्यात शुल्क लावलेलं आहे भारतातल्या व्यापाऱ्यांवर किंवा भारतीय बाजारपेठेवर हे कमी करावं. त्याचा नक्कीच थोडाफार शेतकऱ्यांना फायदा होईल असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं की काय एकत्रित सगळ्या निर्णयाचा परिणाम? हा, इथले बाजार आहे ना कमी होतील, 2-4 रुपये फरक पडेल. आणि केंद्रातील कृषी मंत्र्यांनी जर याच्यावर तातडीने निर्णय नाही घेतला, शेतकऱ्याचे लय नुकसान होऊन जाईल. आता कांदा निघायला लागला. दादा, मला एक सांगा की तुम्ही कांदा उत्पादक आहात. आत्ताच्या भावात जो कांदा जो निघतोय तो तुम्हाला परवडतो का? आणि आता त्यात ते असे निर्णय होतात, काय एकंदरीत त्याचा परिणाम होतो आणि तुमची काय अपेक्षा? आमची अपेक्षा एकच आहे का मागच्या महिन्यातले जर बाजार बघितले तर 4,000 रुपये, आज तेच बाजार तुम्ही जर 2400 रुपये आणि 2200 रुपयावर ते आणून ठेवलेले. आता जर समजा आता इथं कमीत कमी 400 नग आलेले असतील, 400 नगापैकी 2400 रुपये कांदा किती जणांचा जातो ते बघायचं. आणि सर्वसाधारण प्रत्येक जण क्वालिटी काढू शकत नाही का वातावरण तशी साथ देत नाही शेतकऱ्याला जर समजा वातावरणाची साथ नाही आणि सरकारची जर साथ नाही तर शेतकऱ्यांना खर्च सुद्धा वसूल होत नाही शेतकऱ्यांचा. विचार केला तर यांनी खादीच्या गोण्या माग GST वाढून आणि भाव वाढून दिले, 100 रुपये गोणी माग वाढवली. आणि इकडे कांद्या माग जर 1000 रुपये जर कमी केले तर शेतकरी जगल कसा? एकंदरीत जर आपण पाहिलं तर बांगलादेशाच्या ह्या निर्णयाचा नक्कीच भारतातील बाजारपेठेवर परिणाम होणार आहे. त्या कांद्या भावाची घसरण होण्याची शक्यता आहे ती या ठिकाणी निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कुठेतरी वाढताना दिसते. मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर केंद्र सरकारचं जे 20% निर्यात शुल्क आहे ते जर 0% जर केलं तर काही प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होईल अशी काहीशी अपेक्षा जी ते या ठिकाणचे कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड.